विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण बी.ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हा पेपर आपण अभ्यासत आहोत. या पेपरमध्ये आपण खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य राजकीय विचारवंत प्लेटो या पाश्चिमात्य राजकीय विचारवंताच्या विचारांचा अभ्यास आपण मागच्या काही तासिकेमध्ये करत होतो. अर्थात हा जो राजकीय विचारवंत आहे, या राजकीय विचारवंतांनी त्यांच्या ज्ञानातून, त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि तत्त्वज्ञानातून जे काही संशोधन केलेलं आहे, जे काही साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असं निर्माण केलेलं आहे, त्या साहित्याचा मागोवा घेत असताना प्लेटोने आपला रिपब्लिक ग्रंथ जो लिहिलेला आहे तो राज्यशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा असा ग्रंथ समजला जातो. या ग्रंथामध्ये प्लेटोच्या राजकीय दृष्टिकोनातील काही महत्त्वपूर्ण अशा संकल्पना आहेत. त्या संकल्पनेमध्ये खऱ्या अर्थाने न्यायविषयक सिद्धांत, साम्यवाद विषयक सिद्धांत आणि शिक्षणविषयक सिद्धांत या तिन्ही सिद्धांताची त्रिवेणीचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की या तिन्ही उद्देशाकरिता एक साधन म्हणून नवीन एक सिद्धांत प्लेटोने त्याच ग्रंथामध्ये विषद केला होता आणि तो सिद्धांत म्हणजेच प्लेटोचा शिक्षणविषयक सिद्धांत होय. अशा या सिद्धांतामध्ये प्लेटोने जे शिक्षण सांगितलेलं आहे, प्लेटोने जे शिक्षण पद्धती सांगितलेली आहे, प्लेटोला जो शिक्षण विषयक दृष्टिकोन आवश्यक वाटत होता, हा शिक्षण विषयक दृष्टिकोन प्लेटोने दुसऱ्या नगरराज्यातून खऱ्या अर्थाने चोरलाच असं म्हणावं लागेल. आणि हा सिद्धांत सांगत असताना त्यांनी ज्या अथेन्स नगरराज्यामध्ये शिक्षण पद्धती होती, ही शिक्षण पद्धती कशी होती आणि स्पार्टा नगरराज्याची जी शिक्षण पद्धती त्यांनी आत्मसात केली, ती शिक्षण पद्धती कशी होती यांची तुलना करणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, प्लेटो हा एक अतिशय महान असा राजकीय विचारवंत आहे. या राजकीय विचारवंतांनी आपल्या ज्ञान, विज्ञान आणि तत्वज्ञान या तिन्ही संगमातून त्यांनी आपला एक नवीन अप्रोच समाजामध्ये निर्माण केला होता. त्या अप्रोचमधूनच त्यांनी वेगवेगळे सिद्धांत विषद करत होते. या सिद्धांतातील महत्त्वाचा सिद्धांत म्हणजेच प्लेटोचा शिक्षणविषयक सिद्धांत. असा हा शिक्षणविषयक सिद्धांत अभ्यासत असताना प्लेटोला तत्कालीन परिस्थितीमध्ये अर्थात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक वेगवेगळ्या घटकामध्ये जे अन्याय, अत्याचार, विध्वंसकता आणि हिंसा जी प्लेटोला दिसत होती ती दूर करण्यासाठी, ती पुसून काढण्यासाठी प्लेटो शिक्षणाला महत्त्वाचं स्थान देतो. प्लेटो शिक्षणाला स्थान देत असताना या शिक्षणाचं वितरीकरण कसं करावं याची सुद्धा त्यांनी एक योजना आखलेली आहे. याची सुद्धा त्यांनी उपाययोजना निर्माण केलेल्या आहेत आणि ही योजना आखत असताना समाजामध्ये हे शिक्षण कशा प्रकारे दिलं जावं याचा आराखडा सुद्धा प्लेटोने निर्माण केला होता. अशा या प्लेटोच्या शिक्षणविषयक सिद्धांताला जेव्हा आजच्या काळामध्ये अभ्यासतो तर आजच्या काळामध्ये अभ्यासत असताना प्लेटो जी शिक्षण पद्धती सांगतात ती शिक्षण पद्धती, त्या शिक्षण पद्धतीचं स्वरूप, त्या शिक्षण पद्धतीची रचना याचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. अर्थात प्लेटोची शिक्षण पद्धती जी होती त्या शिक्षण पद्धतीमध्ये प्लेटोने खऱ्या अर्थाने प्राथमिक आणि उच्च अशा दोन वर्गामध्ये विभागलेला आहे. प्लेटोचा हा सिद्धांत जेव्हा आपण अभ्यासतो, या सिद्धांतामध्ये प्लेटोने समाजाला ज्या दोन भागाद्वारे शिक्षण देतात, तर हे शिक्षण देत असताना प्लेटोने प्राथमिक शिक्षण कसं द्यावं याचं विश्लेषण केलेले आहे. या शिक्षणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वयाच्या 6 ते 18 वर्षापर्यंत शिक्षण कसं दिलं जावं. विद्यार्थ्यांनो, 6 वर्षाचा बालक आणि 18 वर्षाचा बालक या दोन्ही बालकांचा विचार करत असताना या बालकांच्या वयोमर्यादाचा आणि मानसिकतेचा जर विचार केला तर 6 वर्षाचा बाळ आणि 18 वर्षाचा युवक यामध्ये खूप असं फरक आहे. यामध्ये फरक करत असताना प्लेटो म्हणतो की जेव्हा तो 6 ते 18 पर्यंत जाईल तर त्या 18 पर्यंत जाणाऱ्या युवकाला कशा पद्धतीचं शिक्षण द्यावं याची रचना सुद्धा प्लेटोने केलेली आहे. हे शिक्षण देत असताना त्यांनी स्वतःच्या मनाला, अंतर्मनाला कसं विकसित करावं, या अंतर्मनामध्ये ज्या भावना आहेत, चेतना आहेत, याला कसा प्रकारे न्याय द्यावा या दृष्टिकोनातून त्यांनी शिक्षण पद्धती सांगितलेली आहे.
ही शिक्षण पद्धती सांगत असताना प्लेटोचा उद्देश एकच होता की प्लेटोला जी न्याय पाहिजे होता, प्लेटोला जो शासक पाहिजे होता, तो शासक कशा प्रकारचा असावा. या शासकाच्या विचारांचा अभ्यास करत असताना त्यांनी 6 ते 18 वयोगटामध्ये सर्वात जास्त त्यांनी नीतीला महत्त्व दिलेलं आहे. मग मानवाची नीती कशी असावी, त्यांनी हे संस्कार खऱ्या अर्थाने लहानपणातच बालकाला, युवकाला, किशोर वयातील, कुमार वयातील विद्यार्थ्याला देण्याचा ते प्रयत्न करतात. जो लहान बाळ आहे त्या लहान बाळाला ते म्हणतात हे चांगलं आहे, हे योग्य आहे, या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे, ही गोष्ट टाळली पाहिजे, ही आपल्यासाठी घातक आहे, हे खाऊ नये, हे खावावे. अशा प्रकारचा आपण ज्या पद्धतीने ज्ञान या बालसंस्कारामध्ये देतो त्याच पद्धतीचे विचार त्यांनी नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून देण्याचा प्रयत्न प्लेटो शिक्षणाच्या माध्यमातून देतात. ते म्हणतात की समाजासाठी जे योग्य आहे त्या विचारांचा स्वीकार करणं म्हणजेच नीतिमत्ता. शासकासाठी जे योग्य आहे त्या विचारांची स्वीकृती करणं कसं गरजेचं आहे. मग शासनासाठी काय आवश्यक आहे, व्यक्तीने, व्यक्तीसोबत, समुदायासोबत, त्याच्यानंतर शासनासोबत, प्रशासनासोबत कसे संबंध ठेवावे याची सुद्धा त्यांनी आखणी त्यांच्या या शिक्षणविषयक ग्रंथामध्ये मांडतात. आणि ही मांडणी करत असताना युवकाची, किशोर वयातील मुलांची, कुमार वयातील मुलांची, बाल वयातील मुलांची मानसिक स्थिती ते ओळखतात. ही मानसिक स्थिती ओळखत असताना ज्या मुलांची मानसिक स्थिती चांगली असेल, ज्याचा ग्रोथ चांगला असेल, जो या ज्ञानार्जनाकडे वळत असेल, ज्याची उन्नती बघण्याचा, विकास होण्याचा जो संकल्प मनामध्ये घेऊन जे बालक, जे युवक, जे किशोर वयातील मुलं प्रयत्न करतात त्यांना ते संधी देतात. त्यांना म्हणतात की खऱ्या अर्थाने तो युवक अतिशय चांगला, जो चांगल्या चांगल्या गोष्टी स्वीकारतो, योग्य गोष्टी स्वीकारतो, जी गोष्ट योग्य आहे आणि जी गोष्ट अयोग्य आहे यातील फरक तो करतो, तोच तो योग्य बालक. त्याच बालकावरती नीतिमत्तेचे संस्कार पडतात असं प्लेटो म्हणतो. जेव्हा बालकर या प्लेटोच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करतात तर बालकर अभ्यास करत असताना म्हणतात की प्लेटो हा मानसशास्त्रीय तत्वांचा स्वीकार करतात. पहा विद्यार्थ्यांनो, प्लेटोने जे ग्रंथ लिहिलेला आहे हा ग्रंथ खऱ्या अर्थाने मानसिक आणि भावनिक विचारांना थारा देऊन हा ग्रंथ प्लेटोने रिपब्लिक ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथात त्यांनी जे विचार मांडत आहेत त्या विचारामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे शासन आपण चालवतो, जे शासन निर्माण करतो, त्या शासकाला, त्या प्रशासकाला शासन चालविण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीची पूर्तता प्लेटो शिक्षणाच्या माध्यमातून करतो. आणि शिक्षणाला त्याने उच्च असं स्थान दिलेलं आहे. आणि हे शिक्षण खऱ्या अर्थाने नैतिकतेला धरून द्यावं असं ते म्हणतात. आणि म्हणून प्राथमिक शिक्षणात त्यांनी 6 ते 18 जो वयोगट सांगितलेला आहे त्या 6 ते 18 वयोगटाला त्यांनी नीतिमत्तेला जसं महत्त्व द्यावं त्या महत्त्वाला त्यांनी अनुसरून त्यांनी विचार सांगितलेले आहेत. विद्यार्थ्यामध्ये नीतिमत्ता ही अत्यंत गरजेची आहे. जर विद्यार्थ्यामध्ये नीतिमत्ताच नसेल तर तो विद्यार्थी चांगला वाटेल का. जो विद्यार्थी आहे तो अयोग्य बोलतो, आईवडिलांचे संस्कार शिकत नाही, आईवडिलांना उलटा बोलतो, तो कसा चांगला विद्यार्थी म्हणावा. जो गुरूंना उलटा बोलतो, गुरूंचा अपमान करतो, मानापेक्षा अपमान करतो, त्या विद्यार्थ्यांना चांगलं म्हणावं का नाही. मग त्या विद्यार्थ्याला चांगलं कसं बनवावं याची सुद्धा आखणी प्लेटो त्यांच्या रिपब्लिक ग्रंथात करतात. एखादा विद्यार्थी उद्धट स्वभावाचा आहे, त्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने बदलावायचं याची आखणी प्लेटोने केली आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा जो समाज आहे हा समाज खऱ्या अर्थाने वेगळ्या मार्गावर गेला होता. आणि अथेन्स नगरातील हा समाज वेगळ्या मार्गातून चांगल्या मार्गाकडे, योग्य मार्गाकडे घेऊन येण्यासाठी तर प्लेटोने शिक्षण पद्धती सांगितली होती. प्लेटो म्हणतो की या तत्वांचा जर विद्यार्थ्याने, युवकाने स्वीकार केला तर या देशाचं, या नगरराज्याचं, निर्माण होणाऱ्या राष्ट्राचं खऱ्या अर्थाने हीच साधलं जाईल. आणि जेव्हा हे ऐहिक, सामूहिक जेव्हा हीच साधलं जाईल त्या समुदायातून खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास घडून येईल असा उद्देश प्लेटो समोर ठेवतात. आणि या उद्देशातून
त्यांनी वयाच्या 6 ते 18 वयोगटामध्ये जे शिक्षण दिलं जात होतं त्या शिक्षणाची त्यांनी उकल करतात आणि हे शिक्षण कसं महत्त्वाचं आहे याची ते मांडणी करतात. या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना जो समाज बदलवायचा होता तर या वयोगटातील सगळे युवक मग त्यांनी असा फरक केला नाही की या गटाने शिक्षण घेतलं पाहिजे. कारण अथेन्स नगराज्यामध्ये जे शिक्षण दिलं जात होतं ते शिक्षण काही मोजक्या लोकांसाठी दिलं जात होतं आणि असं शिक्षण जे दिलं जात होतं ते शिक्षण अमान्य होतं प्लेटोला. आणि म्हणून त्यांनी जे स्पार्टामध्ये सैनिकी शासनाचं शिक्षण होतं त्या सैनिकी शासनाचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे विचार मांडलेले आहेत की जेही बालक जन्मतात त्यांना एका ठिकाणी ठेवा, त्यांची गरज फक्त